नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मधील सायमल्टेनियस इक्वेशन्सला ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सायमल्टेनियस इक्वेशन्सला आपल्याला डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करायचं आहे। त्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट ही कन्सेप्ट येणं गरजेचं आहे। डिटर्मिनंट म्हणजे नेमकं काय? डिटर्मिनंट म्हणजे असं द अरेंजमेंट ऑफ नंबर आर इनक्लोज इन टू वर्टिकल बार्स। द अरेंजमेंट ऑफ नंबर किती पण नंबर असू शकतात, एन नंबर जे नंबर्स आहे, सपोज करा ए बी आणि सी आणि डी हे नंबर आहे जे डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिलेला आहे। डिटर्मिनंटला आपण डिनोट करतो कॅपिटल लेटर्सने डिनोट करायचं, ज्यामध्ये ए बी सी हे काय आहे, एक एलिमेंट्स आहे जे या डिटर्मिनंट मध्ये आहे। त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट कशी फाइंड आउट करायची? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट। यानंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जेव्हा आपण फाइंड आउट करतो तेव्हा डिटर्मिनंटला असं लिहायचं डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये, आणि त्यानंतर या दोघांचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, ए मल्टिप्लाय बाय डी मायनस हा फॉर्म्युल्यामधला मायनस, त्यानंतर सी मल्टिप्लाय बाय बी किंवा बी मल्टिप्लाय बाय सी यांची जी व्हॅल्यू येणार आहे ती या डिटर्मिनंटची व्हॅल्यू होणार आहे। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, द अरेंजमेंट ऑफ नंबर, यामध्ये जे अरेंजमेंट केलेलं आहे नंबरचं, जे अरेंजमेंट केलेलं आहे याला म्हणतो आपण रो, आणि जे उभे कॉलम आहे त्याला म्हणतो आपण कॉलम, आणि यामध्ये दिलेला आहे एक रो आणि दोन रो दिलेला आहे आणि दोन कॉलम दिलेला आहे, म्हणून या डिटर्मिनंटची ऑर्डर काय होणार, 2/2 हे याचे ऑर्डर होणार। त्यासाठी आपण काय केलेलं आहे, डिटर्मिनंट कशाला म्हटलेलं आहे, द अरेंजमेंट ऑफ नंबर्स, एन नंबर्स, वेअर एम इज द नंबर ऑफ रो अँड एन इज द नंबर ऑफ कॉलम आर इनक्लोज इन टू वर्टिकल बार्स। ज्या वर्टिकल बार्स मध्ये नंबर्सला इनक्लोज केलेला आहे त्याला डिटर्मिनंट म्हणायचं। आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, क्रॉस मल्टिप्लाय, ए मल्टिप्लाय बाय डी मल्टिप्लाय बाय मायनस बी मल्टिप्लाय बाय सी, हेच जे व्हॅल्यू येणार आहे ती या व्हॅल्यूची डिटर्मिनंटची व्हॅल्यू येणार आहे। त्यासाठी आपण डिटर्मिनंटला डिनोट केलेला आहे कॅपिटल लेटर्सनी। त्यानंतर डिटर्मिनंटच्या कन्सेप्ट नंतर आपली दुसरी कन्सेप्ट आहे डिटर्मिनंट मेथड क्रॅमर्स रूलनी। आपल्याला डिटर्मिनंट मेथड क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचं आहे। सपोज करा आपल्याला दोन लिनियर इक्वेशन दिलेली असेल, पहिली लिनियर इक्वेशन असेल a1x प्लस b1y इज इक्वल्स टू c1, ही एक पहिली इक्वेशन्स आहे, आणि दुसरी इक्वेशन्स असेल a2x प्लस b2y इज इक्वल्स टू c2। ह्या दोन लिनियर इक्वेशन्स दिलेल्या आहे। या दोन लिनियर इक्वेशन्सला आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे, पण कोणत्या मेथडने, क्रॅमर्स रूल एकदम इझी कन्सेप्ट आहे। यामध्ये काय करायचं, जर आपल्याला डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू काढायची असेल, तर x चा कोएफिशियंट किती आहे, a1, त्यानंतर y चा कोएफिशियंट किती आहे, b1, त्यानंतर दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये x चा कोएफिशियंट a2, त्यानंतर y चा कोएफिशियंट b2, या दोन्ही याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची। याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आलेली आहे आपल्याला हीच या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे, a1 मल्टिप्लाय बाय b2 मायनस b1 मल्टिप्लाय बाय a2, हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू असणार आहे। त्यानंतर या दोन्ही इक्वेशन्सला आपण जेव्हा सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे। x ची व्हॅल्यू काढत असताना त्याचा फॉर्म्युला आहे dx अपॉन d, आणि y ची व्हॅल्यू काढताना dy अपॉन d। आता हे नेमकं dx कसं काढायचं, याच इक्वेशन्स मध्ये dx काढण्यासाठी आपल्याला काय करायचं, dx काढायचं आहे। dx साठी जो x चा कॉलम आहे, x ला लागून असणारे जे कोएफिशियंट आहे त्या कोएफिशियंटला रिमूव्ह करायचं, कशाने, कॉन्स्टंट टर्मनी। कॉन्स्टंट टर्म काय आहे, c1 आणि c2, a1 a2 हे x चा कोएफिशियंट आहे, x चा कोएफिशियंट a1 आणि a2, तर या जागी काय रिमूव्ह करायचं, c1 आणि c2, y चा कॉलम जशाच तसं b1 आणि b2, जेव्हा आपण dx ची व्हॅल्यू काढू, ज्या दोघांना क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला dx ची व्हॅल्यू येणार, dx इज इक्वल्स टू काय येणार, c1 मल्टिप्लाय बाय b2 मायनस b1 मल्टिप्लाय बाय c2, हे व्हॅल्यू येणार आपल्याला dx ची। सेम व्हॅल्यू तसंच व्हॅल्यू काढायची आपल्याला dy ची व्हॅल्यू काढत असताना काय करायचं, जो y चा कॉलम आहे, काय आहे, b1 आणि b2, a1 a2 x चा कॉलम जशाला तसंच राहू द्यायचं, a1 आणि a2 जशाच तसं, त्यानंतर b1 आणि b2 ला रिप्लेस करायचं कॉन्स्टंट टर्मनी, c1 आणि c2 नी रिप्लेस करायचं। याला क्रॉस मल्टिप्लाय करताना आपण सॉल्व्ह केल्यानंतर तेच डिटर्मिनंट dy ची व्हॅल्यू येणार। dy ची व्हॅल्यू कशी येणार, हे येणार आपल्या जवळ
हे येणार dy ची व्हॅल्यू आपल्याला a1 मल्टिप्लाय बाय c2 मायनस c1 मल्टिप्लाय बाय a2 ही व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला dy ची. सेम कन्सेप्ट क्रॅमर्स रूलने आपल्याला डिटर्मिनंट मेथडने क्रॅमर्स रूलने आपल्याला x जे व्हॅल्यू आलेली आहे dx ची व्हॅल्यू आलेली आहे, या व्हॅल्यू मध्ये आपण पुट केल्यानंतर d ची व्हॅल्यू यामध्ये पुट केल्यानंतर x ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला आणि y ची व्हॅल्यू पण सेम कन्सेप्टने आपल्याला भेटणार आहे. dy ची व्हॅल्यू यामध्ये पुट करायची आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढलेली यामध्ये पुट करायची. दोघांना सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळणार आहे. त्यानंतरची कन्सेप्ट आहे आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. दिलेलं डिटर्मिनंट आहे, डिटर्मिनंट मध्ये आपल्याला करेक्ट नंबर फिल करायचा आहे. त्यासाठी स्क्रीनवर दिलेला आहे 3, 2, 4, 5 हे डिटर्मिनंट मधले नंबर दिलेला आहे. काय करायचं आपण क्रॉस मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय बाय 5 3 मल्टिप्लाय बाय 5 मायनस त्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय 4 इथे 4 दिलेला आहे तर 2 मल्टिप्लाय बाय 4 त्यानंतर 3 मल्टिप्लाय बाय 5 15 आणि 2 मल्टिप्लाय बाय 4 8 15 मायनस 8 इज इक्वल टू किती येणार 7 हे झालेलं आहे त्याचं आन्सर. त्यानंतर आहे क्वेश्चन्स आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. आन्सर काढण्यासाठी आपण लेट डिटर्मिनंटला डिनोट केलं एखाद्या कॅपिटल लेटर्स डी नी. त्यानंतर डिटर्मिनंट आहे आपला जो -1 7 2 आणि 4 हे आहे डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी याला डिटर्मिनंट मध्ये घेतलं. त्यानंतर या दोघांची व्हॅल्यू काढण्यासाठी -1 मल्टिप्लाय बाय 4 -1 मल्टिप्लाय बाय 4 मायनस हा फॉर्म्युला मधला मायनस आणि 2 मल्टिप्लाय बाय 7 2 मल्टिप्लाय बाय 7 -1 मल्टिप्लाय बाय 4 किती येणार -4 देन -2 मल्टिप्लाय बाय 7 किती येणार 14. या दोघांचा आन्सर येणार मायनस मायनस. दोघांचे साइन जर सारखे असेल तर साइन सारखं. दोघांचे ऍडिशन 14 प्लस 4 किती येणार 18. हेच व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला डिटर्मिनंट डी ची. डिटर्मिनंट डी इज इक्वल टू किती आलेला आहे -40 -18 हेच व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ लेट डिनोट केलं आपण काय आहे 5 3 -7 आणि 0 याला डी नी डिनोट केलं कॅपिटल लेटर्स डी नी डिनोट केलं. त्यानंतर आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे तर डिटर्मिनंट ऑफ डी इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा 5 मल्टिप्लाय बाय 0 5 मल्टिप्लाय बाय 0 मायनस फॉर्म्युला मधला मायनस त्यानंतर -7 मल्टिप्लाय बाय -3 5 मल्टिप्लाय बाय 0 0 हा मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस 7 मल्टिप्लाय बाय 3 21 तर आन्सर 0 + 21 इज इक्वल टू 21 हेच आपल्याला डिटर्मिनंट ऑफ डी ची व्हॅल्यू झालेली आहे. व्हॅल्यू आलेली आहे. काय केलं साधा क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन्सला जशाच तसं लिहिलेलं आहे. त्यानंतर त्याची डिटर्मिनंटला त्यांना कॅपिटल लेटर्सनी डिनोट केलं. कॅपिटल लेटर्स तुम्ही कोणत्याही लेटर्सनी डिनोट करू शकता ए पासून तर झेड पर्यंत. आपण डी नी डिनोट केलं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर सोल्युशन्स आलेलं आहे आपल्याला. पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन्स -18 आणि दुसऱ्या क्वेश्चनचं सोल्युशन्स आलेलं आहे 21. त्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. लेट डिटर्मिनंट लेट गिवन दिलेला आहे आपल्याला डिटर्मिनंट 7/3 5/3 3/2 आणि 1/2 हे डिटर्मिनंट दिलेलं आहे. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. त्यासाठी डिटर्मिनंट ऑफ डी इज इक्वल टू 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस हा फॉर्म्युला मधला त्यानंतर 5/3 मल्टिप्लाय बाय 3/2 हेच. आता आपण मल्टिप्लिकेशन असेल तर वरचं मल्टिप्लाय वरी खालचा मल्टिप्लाय बाय खाली 7 मल्टिप्लाय बाय 1 7 3 2 6 मायनस 5 3 15 देन 3 मल्टिप्लाय बाय 2 6 दिलेला आहे. जर फ्रॅक्शन्स मध्ये असं जर रॅशनल नंबर मध्ये जर दोघांचा बेस सारखा असेल तर बेस जशाला तसं वरचे जे ऍडिशन्स होत असेल तर ऍडिशन्स करा. सबट्रॅक्शन होत असेल तर सबट्रॅक्शन्स करा. 7 - 15 किती येणार -8 तर इथे भाग जाते आपल्याला. इथे भाग जाते 3 आणि इथे 4 आन्सर येते आपल्या जवळ -4 / 3 हेच आलेलं आहे आपल्याला डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू. हे आलेली आहे डिटर्मिनंट डी ची व्हॅल्यू. काय केलेलं आहे आपण क्वेश्चन जशाच तसं लिहिलं. पहिले सुरुवातीला क्वेश्चन जशाच तसं लिहिलं त्याला कॅपिटल लेटर्सनी डिनोट केलं. त्यानंतर 7/3 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस 5/3 मल्टिप्लाय बाय 3/2 दोघांचा खालचा मल्टिप्लाय खाली आणि वरचा मल्टिप्लाय बाय वरी केल्यानंतर दोघांच्या बेसला 6 आलं. बेस सारखं असेल तर 6 जशाच्या तसं घेतलं. त्यानंतर वरच्याचे ऍडिशन होत असेल तर ऍडिशन सबट्रॅक्शन होत असेल तर सबट्रॅक्शन 7 - 15 किती येणार -8
देन भाग जाते इथं 3 दोन्ही 6 आणि 4 दोन्ही 8, तर हे 4/3 -4/3 हे त्याचं आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने आपल्याला या इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व करायचं आहे. त्यासाठी आपल्याला दिलेलं गिवन इक्वेशन्स आहे. लेट गिवन इक्वेशन्स, लेट गिवन इक्वेशन्स आहे. इक्वेशन्स पहिली आहे 3x - 4y = 10, ही पहिली इक्वेशन्स. आणि दुसरी इक्वेशन्स आहे 4x + 3y = 5, ही दुसरी इक्वेशन्स आहे. या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व करायचं आहे. आपण कोणत्या मेथडनी? क्रॅमर्स रूलने. क्रॅमर्स रूलने सॉल्व करण्यासाठी आपण सुरुवातीला डिटर्मिनंट मध्ये d ची व्हॅल्यू काढतो. तर d ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याजवळ डिटर्मिनंट ऑफ d, त्याला जे x ला लागून असणारा कोएफिशियंट काय आहे 3, त्यानंतर y ला लागून असणारा कोएफिशियंट -4. दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये 4 आणि 3 हे आहे. याला सॉल्व करायचं. डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू काढू आपण. डिटर्मिनंट d ची व्हॅल्यू 3 × 3, 3 × 3 मायनस हा फॉर्म्युला मधला, त्यानंतर 4 × 4 × -4, हे 3 × 3 9, देन मायनस × मायनस प्लस 4 × 4 16, 9 + 16 = येणार आपल्या जवळ 25. हे आलेलं आहे d ची व्हॅल्यू, हे आलेले आहे d ची व्हॅल्यू. त्यानंतर जसं आपण d ची व्हॅल्यू काढली तसंच आपल्याला काय काढायचं आहे? dx ची व्हॅल्यू काढायची आहे. कशाची व्हॅल्यू काढायची आहे? dx. कारण की आपल्या जो फॉर्म्युलाच आहे, फॉर्म्युला कोणता आहे? x = dx/d and then y = dy/d. हा आपला जो फॉर्म्युला आहे, यासाठी आपल्याला dx ची व्हॅल्यू पाहिजे, d ची व्हॅल्यू पाहिजे आणि dy ची व्हॅल्यू पाहिजे. त्यासाठी आपण d ची व्हॅल्यू सुरुवातीला काढली. त्यानंतर dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी जो x चा कॉलम आहे, x चा कॉलम काय आहे? 3 आणि 4. या कॉलमला स्किप करायचा, त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म लिहायची. काय आहे? x चा कॉलम काय आहे? 3 आणि 4. या ठिकाणी काय लिहायचं? 10 आणि 5, 10 आणि 5. आणि y चा कॉलम जशाच तसं -4 3, -4 3, हे जशाच तसं लिहिलं. यामध्ये आपण dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी 10 × 3, 10 × 3 मायनस हा फॉर्म्युला मधला आणि 5 × 5 × -4. त्यानंतर 10 × 3, 10 × 3 13, मायनस × मायनस प्लस 5 × 4 20, देन 13 + 20 = 15. हे आलेले आहे आपल्या जवळ dx ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू आलेली आहे? dx ची व्हॅल्यू. त्यानंतर सेम आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची? आता dy ची व्हॅल्यू काढायची. dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय केलं? डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिलं. डिटर्मिनंटचे dy, y चा कॉलम आहे -4 आणि 3, x चा कॉलम काय आहे आपल्या जवळ? 3 आणि 4, हा x चा कॉलम आहे. तर y चा कॉलम काय आहे? -4 आणि 3. त्यासाठी त्या ठिकाणी स्किप करायचं आणि कॉन्स्टंट टर्म लिहायची 10 आणि 5, 10 आणि 5. हे करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय बाय करा. क्रॉस मल्टिप्लाय 3 × 5 मायनस 4 × 10, 4 × 10, 3 × 5 15 मायनस 10 × 4 40. हेच आपला जो आन्सर येणार -25 ही येणार dy ची व्हॅल्यू, ही येणार dy ची व्हॅल्यू. आपल्या जो 3 व्हॅल्यू आलेल्या आहे. कोणती कोणती व्हॅल्यू आलेली आहे? एक आलेली आहे d व्हॅल्यू, d ची व्हॅल्यू आलेली आहे 25, dx ची व्हॅल्यू आलेली आहे 15 आणि dy आलेली आहे -25 हे व्हॅल्यू आलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? x ची व्हॅल्यू काढायची आहे. सिन्स बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूलने आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. कशाची? x आणि y ची. तर x ची व्हॅल्यू येते x = dx/d. देन x ची व्हॅल्यू काढण्यासाठी dx किती आलेला आहे आपल्या जवळ? 50. dx आलेला आहे 50 आणि d ची व्हॅल्यू आलेली आहे 25. d ची व्हॅल्यू आली आहे 25. त्यासाठी x = काय येणार? 25 × 1 = 25, 25 दोन्ही 50. तर x ची व्हॅल्यू आलेली आहे 2, x व्हॅल्यू आलेली आहे 2. त्यानंतर y ची व्हॅल्यू काढण्यासाठी सेम कन्सेप्ट. आपला जो फॉर्म्युला आहे y ची व्हॅल्यू काढण्यासाठी y = dy/d. देन dy/d. dy किती आलेले आहे? dy आलेला आहे आपल्या जवळ -25 आणि d आलेला आहे 25. d आलेला आहे 25. 25 आणि 25 दोन्ही काय होणार? कॅन्सल. इकडे काय किती येणार? 1. देन y काय आलेला आहे आपल्या जवळ व्हॅल्यू? y -1. हेच व्हॅल्यू आलेलं आहे जे आपल्या जवळ सोल्युशन्स आलेलं आहे. काय काय केलं या इक्वेशन्स मध्ये? आपण सुरुवातीपासून या इक्वेशन्स मध्ये काय केलेलं आहे? या इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला आपण
सुरुवातीला आपण गिवन इक्वेशन्स 3x - 4y = 10 जशाच तसं लिहिलं. त्यानंतर दुसरी इक्वेशन्स आहे 4x + 3y = 5. सेम आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची आहे, कारण की क्रॅमर्सने ज्या इक्वेशन्सला सोडवायचं आहे त्या इक्वेशन्स मध्ये जे असणारे व्हेरिएबल आहे, कोणत्या इक्वेशनचं सोल्युशन्स मध्ये त्या इक्वेशन्स मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणं. त्या इक्वेशनची व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आपल्याला x आणि y ची. त्यासाठी दोन्ही इक्वेशन जशाच तसं लिहिलं. डी ची व्हॅल्यू काढत असताना x चा कोइफिशियंट त्यानंतर y चा कोइफिशियंट. पहिल्या इक्वेशन्स मध्ये x चा कोइफिशियंट 3 आहे, त्यानंतर y चा कोइफिशियंट -4. दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये 4 आणि 3. डी ची व्हॅल्यू काढली, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर d = 25 आलं. तसंच सेम dx ची व्हॅल्यू काढत असताना काय केलेलं आहे, x चा जो कॉलम आहे आपल्याजवळ, x चा कॉलम कोणता आहे, हा 3 आणि 4. याला स्किप करायचं. याला काय करायचं, जे कॉन्स्टंट टर्म आहे 10 आणि 5 ते तिथे पुट करायचं. ते त्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर dx = किती आला आपल्याजवळ 15. देन dy = dy ची व्हॅल्यू काढत असताना हा जो y चा कॉलम आहे, या y च्या कॉलमच्या ठिकाणी काय करायचं, जे दिलेले कॉन्स्टंट टर्म आहे ते कॉन्स्टंट टर्म पुट करायची. ते पुट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू आलेली आहे dy = -25. देन बाय क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करताना x = आपल्याजवळ काय आहे, फॉर्म्युला आहे dx/d. x च्या ठिकाणी dx च्या ठिकाणी dx ची व्हॅल्यू ठेवलेली आहे, किती आलेली आहे 15. आणि देन d ची व्हॅल्यू आलेली आहे 25. ते दोन्ही पुट केल्यानंतर x = किती आला आपल्याजवळ, x = 2 आलेला आहे. त्यानंतर y चा फॉर्म्युला आहे dy/d. तर ते काढल्यानंतर dy = -25 आणि देन d = 25. ते पुट केल्यानंतर y = -1. हेच या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. सिन्स द सोल्युशन्स आर, जे सोल्युशन्स आलेलं आहे x आणि y. x ची व्हॅल्यू आली आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आली आहे -1. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच क्लास 10 पर्यंत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि क्लास 10 पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.